पेज नंबर 31. काल आपण त्या ठिकाणी असं काही केमिकल रिॲक्शन जे आहे तर त्या केमिकल रिॲक्शन आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना आपण त्या ठिकाणी रिॲक्टंट म्हटलं किंवा मराठीमध्ये त्याला त्या ठिकाणी अभिकारक त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी पाहिलं की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे जे काही सबस्टन्स जे आहेत तर त्या सबस्टन्समध्ये त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही बंध जे आहेत तर ते बंध त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. नवीन अशा प्रकारचा सबस्टन्स त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होताना दिसतो. त्याला आपण त्या ठिकाणी प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी म्हणतो. याचं उदाहरण म्हणून आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की असं जो काही कोळसा जो आहे तर तो कोळसा त्या ठिकाणी हवेमध्ये जाळला. कोळसा जर हवेमध्ये जर जाळला तर आपल्या असं लक्षात दिसते कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड म्हणजे असणारा जो काही कार्बन आणि असणारा हवेमध्ये असणारा ऑक्सिजन अशा दोघांचा दिसतो आणि दोघांचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड जो आहे कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी याच्यामध्ये असणार ते काही कार्बन आणि दुसरा असणार ते काही ऑक्सिजन हे दोन्ही त्याला आपण त्या ठिकाणी रिॲक्टंट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तयार झालं जे काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडला काय म्हणलं आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी म्हटलं. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिजे का ए केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग ए केमिकल इक्वेशन. कोणत्याही प्रकारची असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायची आणि ती दर्शवण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया इक्वेशनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी दिली जाते आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी केमिकल इक्वेशन केमिकल इक्वेशन जे आहे तर याच्यामध्ये काय दिलेले पहा लेटस फर्स्ट लुक ऍट ए केमिकल रिॲक्शन इन ऍक्टिव्हिटी 2. मागचं पान तुम्ही त्या ठिकाणी उचका. नंबर 31 वर ऍक्टिव्हिटी 2 आहे. येथे पाहता पुढे काय सांगितलेले की इन ऍक्टिव्हिटी 2 ए कलरलेस सोल्युशन ऑफ द झिंक सल्फेट इज फॉर्मड ऑन ऍडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट. सेकंड ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलंय झिंक डस्ट काय केली आपण कॉपर सल्फेट जे आहे कॉपर सल्फेट असं काही सोल्युशन जे आहे तर त्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये जर आपण टाकलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे झिंक सल्फेट त्या ठिकाणी मिळताना दिसते आणि कॉपर जे आहे तर ते कॉपर आपल्याला त्या ठिकाणी डिस्प्लेस होताना दिसते. ते काय काय सर्वसाधारणपणे झिंक सल्फेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि असणारे काही कॉपर जे आहे तर ते कॉपर त्या ठिकाणी डिस्प्लेस होतात. ऍक्टिव्हिटी 2 जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी 2 आपल्या त्या ठिकाणी लक्षात आली. पुन्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा ऍक्टिव्हिटी 2 मध्ये काय केलेलं आपण झिंक डस्ट घेतलेली जास्ताची पावडर घेतलेली. जास्ताची पावडर काय केली कॉपर सल्फेटचं असणारे काही द्रावण जे आहे तर त्या निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं असणारे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये जर टाकली तर आपल्याला 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतात. पहिलं प्रॉडक्ट आपल्याला झिंक सल्फेट आणि दुसरं आपल्याला सांगितलं कॉपर. मग आता अशा प्रकारची असणारी काही केमिकल रिॲक्शन जी आहे तर ती केमिकल रिॲक्शन काय केलेली वडक्यामध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे तर रिॲक्शन त्या ठिकाणी. आता ही रिॲक्शन लिहित असताना सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी पाण्यामधली द्रावणं जर त्या ठिकाणी जर वापरली जर असतील तर अशा वेळेला ॲक्वेस अशा प्रकारचा शब्द जो आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरला. उदाहरणार्थ आपल्या ठिकाणी कॉपर सल्फेटचं आपल्या त्या ठिकाणी असणारे काही द्रावण जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी वापरायचं ॲक्वेस अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. थोडक्यामध्ये जर त्या ठिकाणी लिहायचं असेल तर येक्यू अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं जे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी झिंक सल्फेट सांगितलं. हे सुद्धा आपल्याला जदी अशा प्रकारचं द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा मी ऍक्वेस झिंक सल्फेट अशा प्रकारची ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी.
म्हणजे इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन ब्रीफ मध्ये मी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आता याच्यामध्ये पुढे दिस सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इज द वर्ड अँड इज कॉल्ड एज द वर्ड इक्वेशन. म्हणजे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ते रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी काय केलं आपण साध्या पद्धतीने त्या ठिकाणी साध्या पद्धतीने दाखवत असताना सर्वसाधारणपणे आपण शब्दरूप अशा प्रकारची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया लिहिली. ही शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया लिहिली म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण वर्ड इक्वेशन म्हटलेले शाब्दिक अशा प्रकारचं समीकरण आपण काय. आता हे जे काही वर्ड इक्वेशन जे आहे तर ते वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन ऑन द फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय युजिंग द केमिकल फॉर्म. म्हणजे त्या ठिकाणी शाब्दिक अशा प्रकारचं असलं ते काही समीकरण जे आहे तर ते शाब्दिक समीकरण काय करायचं आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी सांगितलंय की केमिकल इक्वेशन मध्ये त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी आपल्याला करायचे. आणि हे करत असताना ज्याच्यासाठी आपल्याला त्याचे असलेले काही केमिकल फॉर्म्युले जे आहेत तर ते केमिकल फॉर्म्युले त्या ठिकाणी. आता या ठिकाणी झिंक डस्ट टाईप पावडर त्या ठिकाणी असणारे फॉर्म्युला अधिक ब्रीफ मध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं असेल जास्तीत जास्त काही पावडर जे आहे ते पावडर सॉलिड मध्ये असणारे आणि म्हणून थोडक्यामध्ये कंसामध्ये त्याची स्टेट जे आहे तर ती स्टेट म्हणजे सॉलिड. त्याच्यानंतर पुढे काय केलेलं कोणी कॉपर सल्फेट आहे CuSO4 असं कॉपर सल्फेटचं मी त्या ठिकाणी केमिकल फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर याचं पाण्यामधलं जलीय द्रावण असणार आहे ते आपल्याला थोडक्यामध्ये दाखवायचं म्हणून या ठिकाणी AQ अशा प्रकारचं की कॉपर सल्फेट जली अशा प्रकारचं. त्याच्यानंतर पुढे काय करावं नसते झिंक सल्फेट त्या ठिकाणी करावं नसते आणि म्हणून ZnSO4 याचे त्या ठिकाणी जली अशा प्रकारचं असतं ते द्रावण. आणि तिसरं आपल्याला दिलेलं की कॉपर. आता हे जे काही कॉपर जे आहे तर ते कॉपर सर्वसाधारणपणे डिपॉझिट झालेलं आहे. हा फक्त बाण तुम्ही फक्त सध्या त्या ठिकाणी लक्षात ठेवा तिथे काही दाखवलं परंतु आपल्याला पुढे त्या ठिकाणी लागणार. हा बाण काय दाखवतो तर या ठिकाणी असणार काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेट मधून कॉपर जे आहे तर ते विस्थापित झालेले बाजूला त्या ठिकाणी झालेले म्हणून अशा डाऊनवर्ड डिरेक्शनला असतो काही बाण जो आहे तर तो बाण आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियामध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सध्या तरी मी त्या ठिकाणी असताना काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी लिहिली. पुढे द रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल इक्वेशन इन ए कंडेन्स्ड फॉर्म फ्रॉम युजिंग द केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड द केमिकल इक्वेशन. जसं वर्ड इक्वेशन आपण पाहिलं तसं या ठिकाणी केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक समीकरण. रासायनिक समीकरण कशाला म्हणता नसतो की सर्वसाधारणपणे अशा प्रकारची त्या ठिकाणच्या अभिक्रिया की ज्या अभिक्रियेमध्ये काय केलेले की आपण केमिकल फॉर्म्युले जे आहे तर त्या केमिकल फॉर्म्युल्यांचा वापर करून ते इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. केमिकल फॉर्म्युल्यांचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. रासायनिक सूत्र जे आहे तर त्या रासायनिक सूत्रांचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं असताना ते काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहे केमिकल इक्वेशन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिएक्टंट. म्हणजे आपण त्या ठिकाणी व्याख्या पाहिली की रिएक्टंटची व्याख्या काय पाहिली की रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना आपण रिएक्टंट म्हणताना दिसते. की रासायनिक अभिक्रिया जे आहेत तर ते रासायनिक अभिक्रिया कोणामध्ये होताना दिसते तर झिंक डस्ट आणि कॉपर सल्फेटमध्ये होताना दिसते. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार त्या ठिकाणी रिएक्टंट जे आहे तर ते रिएक्टंट. म्हणून सर्वसाधारणपणे जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला झिंक आणि कॉपर सल्फेट जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे सर्वसाधारणपणे त्यालाच आपण त्या ठिकाणी रिएक्टंट जे आहे तर ते रिएक्टंट त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं ते रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म द कॉपर पार्टिकल अँड ए सोल्युशन ऑफ द कलरलेस कॉपर सल्फेट. या दोघांची रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया होताना दिसते. आणि पुढे आपल्याला सांगितलं की कॉपर पार्टिकल म्हणजे तांब जे आहे तर त्या तांब्याचे कण त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सांगितलं की कलरलेस म्हणजे रंगहीन अशा प्रकारचं झिंक सल्फेटचं असतं ते काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी काय होताना दिसते तयार त्या ठिकाणी होतात. पुढे आता ऍज द प्रॉडक्ट हॅव्हिंग द टोटली डिफरंट प्रॉडक्ट. जे या ठिकाणी हे जे काही रिएक्टंट आहे तर रिएक्टंट या रिएक्टंट पासून त्या ठिकाणी काय मिळालेलं अशा प्रकारचे दोन प्रॉडक्ट जे आहेत तर ते दोन प्रॉडक्ट आपल्याला. आता यांचा दोघांचा जर आपण जर विचार जर केला तर याची गुणधर्म वेगळे असणार आणि याची गुणधर्म त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेमध्ये हेच असतात की रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणतो तर सर्वसाधारणपणे रिएक्टंटचे गुणधर्म वेगळे असणार आणि प्रॉडक्टचे गुणधर्म जे आहेत ते प्रॉडक्टचे गुणधर्म त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगितले दिस प्रॉडक्ट हॅव्हिंग द
टोटली डिफरंट प्रॉपर्टी, म्हणजे रिॲक्टंटचे असणारे काही प्रॉपर्टीज वेगळ्या, त्याच्यापासून जे काही पदार्थ त्या ठिकाणी बनताना दिसतात तर त्यांचे असणारे काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. द आयनिक बॉन्ड इन द रिॲक्शन कॉपर सल्फेट ब्रेक्स अँड द आयनिक बॉन्ड्स इन द प्रॉडक्ट ZnSO4 इज फॉर्म्ड ड्युरिंग द रिॲक्शन. ही जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होताना दिसतंय तर रासायनिक अभिक्रियेमध्ये कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटमध्ये असलेले काही बंध जे आहेत ते बंध त्या ठिकाणी ब्रेक झाले, तुटले. तुटल्यानंतर मात्र पुढे काय होताना दिसतंय, हे जे काही बंध त्या ठिकाणी तुटताना दिसतात तर पुन्हा त्या ठिकाणी ती असणारे काही बंध जे आहेत तर ते बंध झिंक सल्फेटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसतात, पुन्हा त्या ठिकाणी एकत्र जे आहे तर ते एकत्र त्या ठिकाणी असं दिसतात आणि नवीन अशा प्रकारचा असतो तो काही बंध जो आहे तर तो बंध त्या ठिकाणी. कॉपर सल्फेट मधले असणारे काही बंध जे आहेत तर ते बंध तर तुटले तर आपल्या लक्षात येऊन नसते की जे काही कॉपर जे आहे तर त्या कॉपरची जागा काय करता नसते, झिंक घेताना नसते, कॉपर त्या ठिकाणी वाढतात. याच्यामधले बंध त्या ठिकाणी तुटले, परंतु त्या ठिकाणी झिंक सल्फेट जे आहे तर त्या झिंक सल्फेटमध्ये असणारे काही केमिकल बॉन्ड जे आहे तर ते केमिकल बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म झाले. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की रायटिंग ए केमिकल इक्वेशन. कोणत्या प्रकारचे असेल तर काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ते रासायनिक अभिक्रिया लिहित असताना काही असेल म्हणजे काही रूल्स जे आहेत तर त्या रूलचा आपल्याला काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पुढे रायटिंग ए केमिकल इक्वेशन. रासायनिक अभिक्रिया लिहिताना काय काय करायचं तेवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवा. Let us now see the convention followed while writing a chemical equation. रासायनिक अभिक्रिया लिहित असताना काही नियम जे आहेत तर त्या नियमांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा. पहिला नियम आपला दिलेला पहा, इन ए केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट साइड. आता आपण रिॲक्शन मध्ये पाहिजे ती रिॲक्शन मी लिहून कोणत्या रिॲक्शन मध्ये आपण Zn त्याच्यानंतर कॉपर सल्फेट ऍक्वेस मधलं आहे, त्याच्यानंतर काय काय करावं स्टेट आहे कॉपर हे पण सॉलिड मध्ये आहे. आता याच्यामध्ये काय सांगितले, पहिला त्याच्यामध्ये सांगितले इन ए केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट. या ठिकाणी जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे हे दोन पदार्थ आहेत. हे दोन पदार्थ काही लिहिले जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनच्या कोणत्या बाजूला लिहिले आपण लेफ्ट साइड जे आहे तर त्या लेफ्ट साइडला त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला सांगितलेले व्हाईल द प्रॉडक्ट्स आर रिटन ऑन द राईट हँड साइड. जे उत्पादित होतात किंवा उत्पादित तयार होतात तर ती उत्पादित काय केलेली जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या रासायनिक अभिक्रियेच्या काय केलेले राईट हँड साइडला म्हणजे उजवी बाजू जी आहे तर त्या उजव्या बाजूला. दुसरं आपल्याला सांगितलंय ॲट एरो हेडिंग टुवर्ड द प्रॉडक्ट इज ड्रॉन इन बिटवीन देअर. त्याच्यानंतर काय सांगितलंय पुन्हा एकदा पहा, अँड एरो हेडिंग टुवर्ड द प्रॉडक्ट. या ठिकाणी एरो मी दाखवा, हेडिंग कुठं आहे प्रॉडक्टच्या दिशेने. जो काही बाण आपल्याला दाखवायचा आहे हा बाण दाखवत असताना कशाच्या मध्ये बाण दाखवायचंय रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मध्ये असताना काही बाण जो आहे त्या बाणाची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा पुढे दाखवली आपण प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टच्या दिशेनं त्या ठिकाणी दाखवतो. धिस एरो इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ द रिॲक्शन. हा जो काही बाण जो आहे तर तो बाण दाखवते की रासायनिक अभिक्रियेची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा आपल्याला त्या ठिकाणी तो असणारा काही बाण जो आहे तर तो बाण त्या ठिकाणी दाखवतो. सेकंड कन्व्हेन्शन आपल्याला दिलेलं आहे, इफ द रिॲक्टंट्स आर द प्रॉडक्ट्स आर टू आर मोर. काय म्हणतो मी, इफ रिॲक्टंट आर प्रॉडक्ट्स आर टू आर मोर. जे असणारे काही अभिकारक असतील किंवा उत्पादित असतील की जर दोन किंवा दोनापेक्षा जर जास्त जर असतील तर पुढे आपल्याला काय सांगितले तर आर लिंक्ड विथ ए प्लस साईन इन बिटवीन. म्हणजे अभिकारक किंवा उत्पादित जर दोन किंवा दोनापेक्षा जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये काय केलेलं आपण अधिकचं असतं काही चिन्ह जे आहे तर ते चिन्ह त्याच्यामध्ये टाकलं जातं हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त त्या ठिकाणी रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट असतील, अभिकारक असतील, दुसरं आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी उत्पादित असतील. दोन किंवा दोनापेक्षा जास्त जर असतील तर त्याच्यामध्ये काय करायचंय प्लस साईन जे आहे तर ते प्लस साईन त्या ठिकाणी इन्सर्ट करायचं. आता फॉर एक्झाम्पल हे आपल्याला दिलेलं पहा की आपलं फळ्यावरचं असणारं ते काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनवर आपल्याला लक्ष द्यायचं असते की या ठिकाणी हे दोन रिॲक्टंट आहेत
दोन रिॲक्शनच्या मध्ये काय केलं आपण त्या ठिकाणी प्लस साईन त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर हे आपलं त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे, दोन प्रॉडक्ट आहेत, त्या दोन प्रॉडक्टच्या दरम्यान काय केलं ते प्लस साईन जे आहे तर ते प्लस साईन काय केले तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते इन्सर्ट केले. तिसरं त्या ठिकाणी कन्व्हेन्शन दिलेलं पहा, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टन्ट्स आर इंड्यूस्ड इन द इक्वेशन. सर्वात महत्वाचं आपलं काय सांगितलंय, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. रासायनिक अभिक्रिया जे आहे तर ते रासायनिक अभिक्रिया आपल्याला मोर इन्फॉर्मेटिव्ह, अधिक माहिती त्या रासायनिक अभिक्रियेमधून मिळेल. आणि म्हणून काय करायचं आपल्याला की असताना काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंटची असताना काही फिजिकल स्टेट जे आहे तर ती फिजिकल स्टेट त्या ठिकाणी इंडिकेट करावी. इंडिकेट आपण केलेली, कशाने केलेली आपल्या लक्षात यायचं नसते. जास्त जे आहे तर ते सॉलिड स्टेटमध्ये आपण गॅसने दाखवतो. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की पाण्यामधलं द्रावण असेल तर त्याला काय म्हणणार ऍक्टिव्हिटीज येते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपलं जर मोर इन्फॉर्मेटिव्ह जर करायचं असेल तर ते असणारे जे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंटची असणारी काही फिजिकल स्टेट कोणती भौतिक अवस्थेमध्ये ते आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, डिनोट त्या ठिकाणी करावं लागतं. देअर गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट्स आर इंडिकेटेड बाय रायटिंग द लेटर GL&S रिस्पेक्टिव्ह. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की पहिले त्यांनी सांगितलं की गॅसियस स्टेट जर आपण त्या ठिकाणी इंडिकेट करायची असेल तर कंसामध्ये स्मॉल एस. त्याच्यानंतर लिक्विड स्टेट जे आहे तर ती लिक्विड स्टेट त्या ठिकाणी इंडिकेट करायची असेल तर एल त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लागतो. पुढची आपण त्या ठिकाणी सॉलिड स्टेट जर आपण त्या ठिकाणी इंडिकेट करायची असेल तर कंसामध्ये एस ह्याची काही चिन्ह जे आहे तर त्या चिन्हांचा असतो काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो तर ते असताना काही केमिकल इक्वेशन जे आहे तर त्या केमिकल इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर त्या ब्रॅकेटमध्ये स्मॉल अक्षर जे आहे तर ते स्मॉल अक्षर काढून त्या ठिकाणी ते दाखवतात. पुढे मोर ओव्हर इफ द प्रॉडक्ट इज गॅसियस इनस्टेड ऑफ G इट कॅन बी इंडिकेटेड बाय अन एरो. पुढे काय सांगितले, एरो पॉइंटिंग अपवर्ड. आता म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की पहिली रिॲक्शन आपण पाहिली होती की कार्बन, कोळसा जो आहे तर तो कोळसा काय केला हवेमध्ये त्या ठिकाणी जाळला. हवेमध्ये जाळल्यानंतर आपल्या लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी झाला. आता ठिकाणी वायू तयार, वायू जर तयार होत असेल तर अशा वेळेला अपर डिरेक्शनला बाण जो आहे तो बाण काय करायचं त्या ठिकाणी दाखवला जातो. हे तुम्ही त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया लिहित असताना लक्षात येतो. आता काय सांगते की सर्वसाधारणपणे इफ द प्रॉडक्ट इज इन द गॅसियस स्टेट instead of G it can be indicated by an arrow pointing upward. म्हणजे असणारे जे काही उत्पादित जे आहे तर त्या उत्पादितांमध्ये काय होतं नसते प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी वायरूप अवस्थेमध्ये जर असेल तर आपण पाहिले की वायरूप अवस्था असेल तर आपण कशाने दाखवतो, G ने दाखवतो. परंतु त्या ठिकाणी वायरूप अवस्थेमध्ये असेल तर काय करायचे, वर जाणारा जो काही बाण जो आहे तर त्या बाणानं काय करायचं तर त्या असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे दाखवू त्या ठिकाणी लागतं. पुढे if the product is formed in the insoluble solid in the form of the precipitate then instead of S it can be indicated by an downward arrow. जे आपण याच्यामध्ये दाखवतो इथे लक्षात म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे काही अभिक्रिया जे आहे तर त्या अभिक्रियेमध्ये तयार होणारे जे काही प्रॉडक्ट जे आहेत उत्पादित जे आहे तर ते उत्पादित काय सांगितलं आपल्याला इनसोल्युबल सॉलिड असते म्हणजे अविद्राव्य अशा प्रकारचं स्थायीरूप असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ जर त्या ठिकाणी तयार होत असतील किंवा पुढे आपल्याला सांगितलं इन द फॉर्म ऑफ द पीपीटी और प्रिसिपिपेट. मी तुम्हाला काल म्हटलं पीपीटी तयार होताना व्हाईट पीपीटी तयार झाली, येलो पीपीटी तयार झाली. पीपीटी म्हणजे काय आपल्याला ते प्रिसिपिपेट न विरघळणारा औषध जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर अशा वेळेला काय करायचंय, अशा पद्धतीचा डाऊनवर्ड असणारा काही एरो जो आहे तर तो डाऊनवर्ड एरो त्या ठिकाणी काय करायचं तर त्या ठिकाणी दाखवायचं. त्या ठिकाणी पुढे व्हेन रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ द सोल्युशन इन वॉटर दे आर सेड टू बी प्रेझेंट इन द ॲक्वियस सोल्युशन स्टेट. काय सांगितले पुन्हा एकदा लक्षात घ्या. इफ द when the reactants and products are in the form of the solution in the water they are said to be present in the aqueous solution. म्हणजे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असणारं रिॲक्टंट असेल प्रॉडक्ट असेल तर ते काय सांगितलंय
सोल्युशन इन द वॉटर, पाण्यामधलं त्याचं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण जर त्या ठिकाणी जर असेल तर अशा वेळेला त्याच्यामध्ये ते लिक्विड न दाखवता आपण काय केले या ठिकाणी ऍक्वियस अशा प्रकारचं जे पाण्यामधलं द्रावण असेल तर ते लिक्विड स्टेटमध्ये न दाखवता आपण काय केलेलं ऍक्वियस जे आहे ते ऍक्वियस स्टेट त्याची असणारी जे काही स्टेट जी आहे तर ती स्टेट त्या ठिकाणी आपण काय केलेली दाखवतो. This state is indicated by putting the letter AQ in the bracket after their formula. याचा फॉर्म्युला दिले जास्त काही केमिकल जे आहे तर त्या केमिकलचा फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युल्यानंतर AQ शब्द काय केलेला आपण ब्रॅकेट मध्ये तिथे सुद्धा फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युल्यानंतर काय केले तर तिथं आपण काही शॉर्टकट जो आहे तर तो शॉर्टकट आपण ब्रॅकेट जो आहे तर त्या ब्रॅकेटमध्ये टाक केला. दस the equation 2 is written as equation shown with. आता जे काही शोन आहे तर तेच आपण फॉर्म्युला लिहिलेलं आहे जसं आपण बदल जो आहे बदल त्या ठिकाणी केलेलं आहे ते एक्स्ट्रा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी प्रेसिपिटेट जे आहे तर ते प्रेसिपिटेट त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन मध्ये आपण त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर आपण पुढच्या तासाला पाहू. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.